आता वळूयात एक महत्त्वाच्या बातमीकडे। सोलापूर महानगरपालिकेचा नवा विकास आराखडा हा भकास ठरू नये, पहिले पाढे 55 असं घडू नये अशा आशयाच्या प्रतिक्रिया आता जनसामान्यांमधून उमटताना दिसत आहेत। 20 वर्षांपूर्वीचा विकास आराखड्याची फलश्रुती भले लोक विसरतील, परंतु नवीन विकास आराखडा तरी नव्या उत्साहात करावा एवढीच माफक अपेक्षा सोलापूरकर व्यक्त करताना दिसत आहेत। केवळ कागदी घोडे नाचून मोठा लठ्ठ प्रस्ताव रंगवून काहीच साध्य होणार नाही। प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं, पायाभूत आणि मूलभूत सुविधा देणं हे महापालिकेचं आद्य कर्तव्य आहे। परंतु आजवरच्या विकास आराखड्याचा इतिहास पाहता शहरामध्ये आमूलाग्र बदल झाला नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही। 20 वर्षांनंतर शहराची लोकसंख्या किती असेल याचा अभ्यास करून अनुषंगिक साधनांची उपलब्धता होणं अत्यावश्यक आहे, परंतु गांभीर्य कोणाला उरलेलं दिसत नाही। अधिकाऱ्यांच्या बदल्या, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप अशा अनेक कारणांमुळे सोलापूरची स्थिती जैसे थे अशीच राहिली आहे। औद्योगिक प्रगती खुंटलेली असताना नवी पिढी पुणे, मुंबई सारख्या इतर शहरामध्ये स्थायिक होते आहे, परंतु येथील स्थानिक रहिवाशांना एका उत्तम शहरात आपण राहतो असा सार्थ अभिमान वाटावा अशी कृती होणं क्रमप्राप्त ठरतंय। दिव्याखाली अंधार, आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय हा प्रकार थांबवणं ही सोलापूरची आणि काळाची गरज आहे। नगरसेवा हीच ईश सेवा हे ब्रीद घेऊन फिरण्यापेक्षा कृतीमध्ये उतरल्यास शहरवासीय निश्चितच पालिकेस धन्यवाद देतील। नवीन विकास आराखडा हा जुन्या आराखड्याप्रमाणेच ए रे माझ्या मागल्या वराती मागून घोडे पहिले पाढे 55 ठरू नये, अन्यथा तब्बल 19,000 कोटींची तरतूद नावापुरती कागदापुरती ठरेल। 20 वर्षानंतरच्या पिढीला साजेसा असा आराखडा आहे असा दावा महापालिकेने केला तरी भविष्यात काय होणार याची कल्पना इतिहासावरूनच लक्षात येते। या संदर्भात दी न्यूज प्लसचे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी माजी नगरसेवक शैलेंद्र अमणगी यांच्याशी संवाद साधून जुना आराखडा आणि नवीन आराखडा यांची सांगड घातली। प्रत्यक्षात काय फलित होणार याचं उत्तर येणारे दिवसच देतील असंही शैलेंद्र अमणगी यांनी स्पष्ट केलंय। नवीन विकास आराखडा हा हैदराबादच्या कंपनीनं केलाय। कोणकोणते निकष लावले गेले हे त्या कंपनीतील महाभागांनाच ठाऊक। तुम्ही म्हणताय जर 20 वर्षानंतर, मी मगाशी उल्लेख केला की जर 20 वर्षानंतर हा आराखडा सादर करावा लागतो, कारण का लोकसंख्या वाढत जाते आणि शहरातील सुविधा देखील देणं भाग आहे। त्यासाठी हा शहर विकास आराखडा 20 वर्षांनी सादर केला जातो। मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे सर, आमच्या प्रेक्षकांसाठी पण ते महत्त्वाचं आहे की गेल्या 20 वर्षापूर्वी जो आराखडा सादर केला म्हणजे कागदावर काहीतरी लिहिलं आणि मग तो सादर केला असं नागरिकांना अपेक्षित नाही। त्यांना अपेक्षित असं असतं की आराखडा सादर केला तर त्यामध्ये डेव्हलपमेंट काय झाली, 20 वर्षात काय काय झालं। तर थोडंसं तुमचा अभ्यास असेल तर 20 वर्षापूर्वी आराखडा सादर केलेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन आजपर्यंत काय काय झालं किंवा कुठं होतं आपण 20 वर्षांनंतर। विकास आराखडा म्हणजे फक्त आरक्षण नव्हे, नागरिकांचा आणि इतर लोकांचा असा भ्रम आहे आणि असं एक वातावरण आता निर्माण झाले की आरक्षण ठेवणे, ती भूखंड आरक्षित करणे आणि त्या भूखंडाची विल्हेवाट लावणे, काहीतरी करणे असं काहीतरी डोक्यात असतं आणि असाच विचार सध्या नागरिक करतायत। हेही भूखंड ह्यांनी लाटलं, ते आरक्षित ठेवून या मार्गाने ह्यांनी लाटलं, अमुक केलं तमुक केलं हा विषय चर्चेतो। हा विषय हा एकदम गौण विषय आहे। नक्की काय आहे मग ही भूखंड किंवा ही आरक्षण कशासाठी टाकली जातात त्याचा उद्देशच सांगितला की महानगरपालिकेला जे मूलभूत नागरी सुविधा द्यायचे आणि ते क्रमप्राप्त आहे, महापालिकेला देणं गरजेचं आहे। त्यासाठी महापालिका नागरिकांकडनं कर घेते, बरोबर, आस्थापना मोठी आहे, बरोबर, त्याची वर्गवारी आहे, त्याप्रमाणे त्या शहराच्या जनसंख्येप्रमाणे त्याची वर्गवारी आहे, त्याप्रमाणे आस्थापना आहे, त्याप्रमाणे सेवा देणारे सगळे वेगवेगळे खाती आहेत, डिपार्टमेंट आहेत, त्यांचं सगळं कोऑर्डिनेशन असतं, त्यांची सेवा बजावली जाते, कर्मचारी असतात। मग त्यामध्ये जी जनसंख्या वाढ होते किंवा नागरिकांच्या ज्या गरजा वाढत जातात त्याच्या भविष्यामध्ये प्रोव्हिजन करण्यासाठी ती इन्फ्रास्ट्रक्चर लागतं। मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची झाली तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं। उद्या इन्फ्रास्ट्रक्चर एखादी इमारत देत तर उदाहरण सांगितलं, मुलांची शाळेसाठी एखादी इमारत बांधायची त्यासाठी जागा लागते, पण महापालिकेकडे तशी जागा आता सध्या अवेलेबल आहे नाही हे कबूल आहे, पण प्लॅनिंग असेल तर असा एक मध्यवर्ती ठिकाण सध्या जी मोकळी आहे ती शाळेसाठी आरक्षित ठेवणं पुढील 20 वर्षासाठी। म्हणजे उद्या जर समजा भविष्यात आज 5 वर्षांनी
जे आपल्याला आता जो आराखडा सादर केला त्याच्यावर पण बरंच बोलायचं आहे. मागच्या 20 वर्षापूर्वी सादर केलं त्याच्यावर महापालिकेनं काय केलंय, मागच्या 20 वर्षापूर्वी ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन 97-17 असं संबोधलं जातं. 1997 ते 2017 असं त्याचा 20 वर्षाचा कालावधी संबोधलं जातं. त्याला मंजुरी मिळाली 2004ला, डिसेंबर 2004ला, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ची तारीख ती धरली जाते. त्याच्या पुढे 20 वर्ष असं गणलं जातं. म्हणजे ज्या दिवशी मंजूर झालं म्हणजे राजपत्रात मान्यता मिळाली आणि शासन लेवलवर मंजुरी मिळून त्या तारखेपासून पुढे 20 वर्षासाठी असं हा त्याचा टेन्युअर असतो, कार्यकाळ असतो. तो 2024 डिसेंबरला संपला. तत्पूर्वी नवीन पुढचा विकास आराखडा तयार होणं आणि तो प्रकाशित होणं, त्यावर साधक बाधक चर्चा होणं आणि एक सर्वमान्य असा विकास आराखडा की जेणेकरून महापालिकेचं पण कामकाज सुरळीत चालावं, नागरिकांना पण विनासायास त्यांच्या मूलभूत दैनंदिन गरजा भागल्या जाव्यात आणि त्याच्याबद्दल काही त्रास होऊ नये आणि ही माफक करामध्ये. राहता राहिला महत्वाचा जागा आरक्षणाचा प्रश्न. तो कसा सुटणार? भिजत घोंगड कायम राहणार काय? प्रस्तावाप्रमाणे साताऱ्यातील किल्ला, जलमहाल, 4 भिंती, ऐतिहासिक राजवाडा सोलापुरात अवतरणार नाहीच, परंतु जी विकास कामं आहेत ती स्वतःशी प्रामाणिक राहून इमान राखून केल्यास सोलापूर शहर लौकिकदृष्ट्या नावारूपाला येईल. एकेकाळी टॉप 5 मध्ये असलेलं आपलं शहर कोणत्या स्थानावर गेलंय हे सोलापुरातील सुज्ञ नागरिक जाणून आहेतच. असेच एक्सक्लुझिव्ह विषय पाहत रहा फक्त द न्यूज प्लस चॅनलवर. बातम्या प्लस बरच काही. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.